आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात राजकीय बातम्या। आमची आघाडी हाच आमचा चेहरा, विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, तसेच कोणत्याही एखादी व्यक्ती आमच्या निर्णयासमोर सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे। मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यामध्ये मतभेद नाहीत। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा हे पवारांचं म्हणणं योग्य। शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाहीये। शेवटी आम्ही तिघांनी निवडणूक एकत्र लढल्यावरती महाराष्ट्रामध्ये लोकसभेला काय निकाल लागला आपण पाहिलं। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत। मोदींनी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सभा घ्याव्यात। मोदी सभा घेतात तिथे महाविकास आघाडीचा विजय होतो। शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला। अच्छा सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव आहे। म्हणून माझी तर आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात। सध्या शिंदेच्या नेतृत्वामध्ये विधानसभा निवडणूक लढणार। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। मंत्री आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये काल बजेटही सादर झाला, सरकारही चालू आहे आणि उद्याची निवडणूकही आम्ही लढणार आहोत। त्याच्यानंतर जे काही असेल ते सगळेच बसून ठरवणार आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं केंद्राला पाठवली। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीमधून येईल असं वाटतं। केंद्रीय नेतृत्व चांगले उमेदवार देईल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। की चांगले उमेदवार आमचे केंद्रीय बोर्ड येईल, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आज उद्या निर्णय करेल, पण निश्चित या महाराष्ट्राच्या विकासाकरता चांगले नावं महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आपल्याला दिसतील। मला वाटतं आज नाव येतील असं वाटतं आहे, कारण 2 दिवस आता शिल्लक आहे। बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोजर या वक्तव्यावरून निशाणा। प्रत्यक्षात येणार नाही तशा गोष्टींची अर्थसंकल्पामध्ये मांडणी, अर्थसंकल्पामधील योजनांची अंमलबजावणी होईल का याची मला शंका। राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। बिद्री कारखान्यावरील कारवाईचा सभासदांमध्ये रोष, कारवाईच्या विरोधामध्ये आमची न्यायालयीन लढाई सुरू। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष KP पाटील यांची प्रतिक्रिया।